नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। 7व्या वेतन आयोगासंबंधी परत आज एक मोठी बातमी आलेली आहे। ब्रेकिंग न्यूज आहे। वेतन निश्चिती, पदोन्नती, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, भविष्य निर्वाह निधी यासंबंधी या बातमीमध्ये माहिती आहे। तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राइब दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि नंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा। तर चला कशा प्रकारे आहे बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया। टोटल सपोर्ट या नावासमोरील सबस्क्राइबवर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील। तर मित्रांनो बघा, तत्पूर्वी 20 मार्च 2019ला सकाळी ही बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे। बघा, अहमदनगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ, अहमदनगर जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना आणि जीप माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने 7वा वेतन आयोग, वेतन संरचना व वेतन निश्चिती या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली। या कार्यशाळेस जिल्ह्यातील मुख्याध्यापक व लिपिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला। या कार्यशाळेत लेखाधिकारी दीपक प्रधान, वेतन पथक अधीक्षक राजमोहन शर्मा, राज्य शिक्षकेतर महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजी खांडेकर, सोलापूरचे लेखाधिकारी डॉक्टर वैभव राऊत यांनी 7वा वेतन आयोग, वेतन निश्चिती, विकल्प, पदोन्नती, महागाई भत्ता, घरभाडे, भविष्य निर्वाह निधी या संदर्भात मार्गदर्शन केले। सुधारित 7व्या वेतन आयोगानुसार दिनांक 25 मार्चपर्यंत योग्य त्या बदलासह वेतन देयके सादर करण्याचे आवाहन वेतन पथक अधीक्षक शर्मा यांनी केले। कार्यशाळेचे मार्गदर्शक खांडेकर यांनी शिक्षकेतर महामंडळाच्या कार्याबद्दल माहिती दिली। तसेच पै नाना डोंगरे यांचे सामाजिक क्षेत्रात चालू असलेल्या उल्लेखनीय कार्य व जीप कृषी विभागाचा आदर्श गोपालक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील पंडित, प्राध्यापक बाळासाहेब कळसकर, प्राध्यापक डोंगरे सर, शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष पाराजी मोरे, सहकार्यवाह भानुदास दळवी, पुणे विभागीय कार्यवाह शशिकांत तांबे, भाऊसाहेब थोटे आदी उपस्थित होते। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही बातमी आज आलेली आहे। याविषयी आपण माहिती बघितली। यानंतर काही नवीन अपडेट येतील त्याचे सुद्धा व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेल। आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल, आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।